तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज ठाकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या डी-टी एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 27 फेब्रुवारीला तुमचा इंग्लिश विषयाचा पेपर आहे. आता बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ह्या पेपरमध्ये रायटिंग स्किल्स हा सेक्शन खूप अवघड वाटतो. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये रायटिंग स्किल्स ह्या सेक्शनची क्विक रिव्हिजन आपण करणार आहोत. या सेक्शनमध्ये कसे क्वेश्चन विचारले जातात, कोणते क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला रायटिंग स्किल्स ह्या सेक्शनमध्ये कसे क्वेश्चन विचारले जातात ते आता आपण बघूया. तर बघा सेक्शन 5 रायटिंग स्किल्स हा सेक्शन एकूण 25 मार्क्ससाठी तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये असणार आहे. आता ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन विचारले जातात. क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7. आता बघा क्वेश्चन नंबर 5 तुम्हाला 10 मार्क्ससाठीचा असणार आहे. आता ह्या क्वेश्चनमध्ये सुद्धा तुम्हाला 2 सब क्वेश्चन विचारले जातात, ज्यामध्ये पहिल्या सब क्वेश्चनमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन असतात, फॉर्मल लेटर किंवा इनफॉर्मल लेटर. या दोन्ही क्वेश्चनपैकी एक क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचा असतो 5 मार्क्ससाठी. त्यानंतर सेकंड सब क्वेश्चन असतो, यामध्ये देखील तुम्हाला 2 ऑप्शन असतात, ज्यामध्ये डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच या दोन्ही क्वेश्चनपैकी एक क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्ससाठी अटेम्प्ट करायचा असतो. तर बघा अशा पद्धतीने एकूण 10 मार्क्ससाठी तुमचा क्वेश्चन नंबर 5 असणार आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 6 इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. आता हा देखील क्वेश्चन तुम्हाला 10 मार्क्ससाठीचा असणार आहे. या देखील क्वेश्चनमध्ये तुम्हाला 2 सब क्वेश्चन विचारले जातात, ज्यामध्ये पहिल्या सब क्वेश्चनमध्ये तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल ट्रान्सफॉर्मेशन आणि सेकंड ऑप्शन असणार आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल ट्रान्सफॉर्मेशन. आता ह्या दोन्ही क्वेश्चनपैकी एक क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्ससाठी अटेम्प्ट करायचा असतो. त्यानंतर सेकंड सब क्वेश्चन असतो, यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन असतात, न्यूज रिपोर्ट किंवा डेव्हलपिंग अ स्टोरी. या दोन्ही ऑप्शनपैकी एक ऑप्शन तुम्हाला सॉल्व्ह करायचा असतो. तर बघा हा देखील क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्ससाठीचा असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 6 तुम्हाला 10 मार्क्ससाठी एक्झाममध्ये असणार आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन असणार आहे क्वेश्चन नंबर 7 ट्रान्सलेशन. हा क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्ससाठीचा असणार आहे. आता ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 3 सब क्वेश्चन विचारले जातात आणि तिन्ही सब क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. आता ए सब क्वेश्चन असतो ट्रान्सलेट द वर्ड्स इन मराठी. आता ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 6 वर्ड्स दिले जातात, त्यापैकी कुठलेही 4 वर्ड्स तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे असतात. 2 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असतो. त्यानंतर बी सब क्वेश्चन असणार आहे ट्रान्सलेट द गिव्हन सेंटेन्स इन मराठी. आता ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 4 सेंटेन्स दिले जातात, 4 पैकी कुठलेही 2 सेंटेन्स तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे असतात. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठीचा असणार आहे. त्यानंतर सी सब क्वेश्चन असणार आहे ट्रान्सलेट द गिव्हन प्रूव्ह इन मराठी. आता यामध्ये तुम्हाला एक वाक्प्रचार किंवा एक म्हण तुम्हाला दिलेली असणार आहे, ती तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायची असणार आहे. तर 1 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने 5 मार्क्ससाठी तुमचा हा क्वेश्चन नंबर 7 असणार आहे. तर बघा ओव्हरऑल 25 मार्क्ससाठीचा तुमचा रायटिंग स्किल्स हा सेक्शन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये असणार आहे. आता बघा ह्या सेक्शनमध्ये कुठले क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे असणार आहेत ते आता आपण बघूया. आता बघा तुम्हाला क्वेश्चन नंबर 5A मध्ये फॉर्मल लेटर हा क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे. क्वेश्चन नंबर 5B मध्ये तुम्हाला डायलॉग रायटिंग हा क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6A मध्ये तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल ट्रान्सफॉर्मेशन हा क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचा असणार आहे. आणि क्वेश्चन नंबर 6B मध्ये तुम्हाला न्यूज रिपोर्ट रायटिंग हा क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे. आता बघा हेच क्वेश्चन तुम्हाला का सांगतोय अटेम्प्ट करायला, तर बघा ह्या क्वेश्चनला फिक्स फॉर्मॅट असतो, त्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला मार्किंग केलं जातं आणि हे सगळे क्वेश्चन टाईप खूप इझी आहेत आणि खूप कमी वेळेमध्ये ह्या क्वेश्चनचे आन्सर तुमचं लिहिलं जातं. त्यामुळे रायटिंग स्किल्स ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला हे 4 क्वेश्चन टाईप तुम्हाला अटेम्प्ट करायचे असणार आहेत. आता प्रिपरेशन करताना ह्याच 4 क्वेश्चन टाईपची प्रिपरेशन तुम्हाला करायची असणार आहे. आता बघा पहिला क्वेश्चन टाईप आहे फॉर्मल लेटर. आता फॉर्मल लेटर कशा पद्धतीने तुम्हाला अटेम्प्ट करायचं असणार आहे, फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट कशा पद्धतीने असतो, बोर्ड एक्झाममध्ये कसा क्वेश्चन विचारला जातो ते आता आपण बघूया. आता फॉर्मल लेटर लिहिताना काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे असणार आहेत. आता पहिला पॉईंट आहे फॉर्मल लेटरमध्ये तुम्हाला 2 ॲड्रेसिंग मेन्शन करायचे असतात, ज्यामध्ये तुम्हाला सेंडरचा आणि रिसिव्हरचा ॲड्रेस लिहायचा असणार आहे. त्यानंतर फॉर्मल लेटरमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते सब्जेक्ट. तुम्हाला फॉर्मल लेटरमध्ये सब्जेक्ट लिहायचा असणार आहे. त्यानंतर सॅल्युटेशन तुम्हाला लिहायचं असणार आहे, ज्यामध्ये डिअर सर किंवा रिस्पेक्टेड सर किंवा मॅडम असं सॅल्युटेशन तुम्ही लिहू शकतात. त्यानंतर तुम्हाला लेटर मिनिमम 2 पॅरेग्राफ्समध्ये किंवा मॅक्सिमम 3 पॅरेग्राफ्समध्ये तुम्हाला लेटर रायटिंग करायची असणार आहे आणि तुम्हाला एंडिंग करायचे युअर्स फेथफुली किंवा युअर्स ट्रूली आणि त्याखाली सेंडरचं नाव तुम्हाला लिहायचं असणार आहे. आता फॉर्मल लेटर लिहिताना हे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे असणार आहेत. आता फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट कशा पद्धतीने असतो ते आता आपण बघूया. तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला सेंडरचा ॲड्रेस लिहायचा असणार आहे, यासोबत तुम्हाला सेंडरचं नाव सुद्धा लिहायचं असणार आहे. त्यानंतर रिसिव्हरचं नाव आणि रिसिव्हरचा ॲड्रेस तुम्हाला लिहायचा असणार आहे. त्याखाली तुम्हाला सब्जेक्ट लिहायचा आहे. त्यानंतर सॅल्युटेशन तुम्हाला लिहायचं असणार आहे आणि त्यानंतर लेटर रायटिंगला सुरुवात करायची. आता लेटर तुम्हाला मिनिमम 2 पॅरेग्राफ्समध्ये किंवा मॅक्सिमम 3 पॅरेग्राफ्समध्ये तुम्हाला लिहायचं आहे. आता पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला सेल्फ इंट्रोडक्शन म्हणजे स्वतःची माहिती तुम्हाला लिहायची असणार आहे. त्यानंतर सेकंड पॅरेग्राफमध्ये हे लेटर तुम्ही का लिहिताय ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं असणार आहे आणि शेवटी तुम्हाला एंडिंग करायची युअर्स ट्रूली किंवा युअर्स फेथफुली आणि खाली तुमचं सेंडरचं नाव तुम्हाला लिहायचं असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट हा लक्षात ठेवायचा आहे. आता लेटर रायटिंग करताना तुमच्या ग्रॅमॅटिकल मिस्टेक झाल्या तरी चालतात, पण तुमचा ओव्हरऑल फॉर्मॅट हा करेक्ट असला पाहिजे. जर तुम्ही ओव्हरऑल फॉर्मॅटनुसार जर तुम्ही करेक्ट लेटर रायटिंग लिहिलं तर तुम्हाला ह्या ठिकाणी 5 मार्क्स इझिली स्कोर करता येतात. तर बघा हा फॉर्मॅट तुम्हाला लेटर रायटिंगसाठी लक्षात ठेवायचा आहे.
आता लेटर रेटिंगवरती तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये कसा क्वेश्चन विचारला जातो आणि तो कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा ते आता आपण बघूया. तर बघा तुम्हाला क्वेश्चन दिलेला असणार आहे. क्वेश्चन नीट रीड करायचा. क्वेश्चन रीड केला की ह्या ठिकाणी तुम्हाला सेंडरचं नाव हे मिळतं. त्यानंतर तुम्हाला क्वेश्चनमध्ये सेंडरचा ॲड्रेस सुद्धा दिलेला असतो. त्याखाली तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाते. आता ही दिलेली इन्फॉर्मेशन नीट रीड करायची. या ठिकाणी तुम्हाला रिसिव्हरचा ॲड्रेस आणि रिसिव्हरचं नाव तुम्हाला दिलेलं असतं. ओके. तुम्हाला क्वेश्चन रीड करायचं आहे. त्यानंतर दिलेली ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला रीड करायची असते आणि त्याखाली तुम्हाला ह्या ठिकाणी फॉर्मल लेटर रेटिंगसाठी क्वेश्चन हा दिलेला असणार आहे. आता हा क्वेश्चन रीड केला की आपल्याला सब्जेक्ट हा मिळणार आहे. आता क्वेश्चन काय दिलेला आहे तर बघा हे लेटर लिहितोय आपण यूथ क्लबच्या मॅनेजरला. कशाबद्दल तर रिक्वेस्टिंग हिम ऑर हर टू सेंड अ डिटेल्स ऑफ अ फी कन्सेशन फूड अँड अदर फॅसिलिटीज. आता हे लेटर आपण इन्क्वायरीसाठी लिहितोय. आता आपल्याला सेंडरचं नाव मिळालं, रिसिव्हरचं नाव मिळालं, दोघींचा ॲड्रेस सुद्धा मिळाला आणि सब्जेक्ट आपल्याला मिळालं. आता लेटर कशा पद्धतीने लिहिणार तर बघा लेटर लिहिताना सगळ्यात आधी तुम्हाला सेंडरचा ॲड्रेस लिहायचा असणार आहे. त्यानंतर टू लिहायचं आहे आणि त्याखाली तुम्हाला रिसिव्हरचं नाव आणि रिसिव्हरचा ॲड्रेस तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर सब्जेक्ट तुम्ही लिहिणार. त्यानंतर सॅल्युटेशन तुम्हाला लिहायचं आहे आणि त्यानंतर लेटर रायटिंगला सुरुवात करायची. लेटरमध्ये फर्स्ट पॅरेग्राफमध्ये सेल्फ इंट्रोडक्शन म्हणजे स्वतःची माहिती लिहिणार. त्यानंतर सेकंड पॅरेग्राफमध्ये ब्रीफ इंट्रोडक्शन म्हणजे तुम्ही लेटर कशा पद्धतीने लिहिणार हे तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर थर्ड पॅरेग्राफ तुम्ही लिहू शकता आणि शेवटी तुम्हाला एंडिंग करायची. युअर सिन्सिअरली किंवा युअर्स फेथफुली अशा पद्धतीने आणि खाली तुम्हाला सेंडरचं नावही लिहायचं असणार आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये दिले जातात. क्वेश्चन पेपरमध्ये दिलेली इन्फॉर्मेशनच तुम्हाला यूज करायची असणार आहे. मनाने कुठलीही इन्फॉर्मेशन लेटरमध्ये लिहायची नाही. जर बघा तुम्ही अशा पद्धतीने लेटर रायटिंग लिहिलं तर तुम्ही इझिली 5 मार्क्स या ठिकाणी स्कोर करू शकतात. तर बघा ओव्हरऑल अशा पद्धतीने लेटर रायटिंग हा क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचा असणार आहे. यानंतर बघा सेकंड क्वेश्चन टाईप आहे डायलॉग रायटिंग. आता बघा डायलॉग रायटिंग हा क्वेश्चन खूप इझी असतो आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला 5 मार्क्स इझिली स्कोर करता येतात. आता यामध्ये कसे क्वेश्चन विचारले जातात ते फक्त आपण समजून घेऊ. आता यामध्ये तुम्हाला 3 सब क्वेश्चन असतात. ज्यामध्ये पहिला सब क्वेश्चन असणार आहे प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम अ जंबल सेंटेन्स. हा क्वेश्चन तुम्हाला 1 मार्क्ससाठीचा असणार आहे. आता यामध्ये तुम्हाला 4 जंबल सेंटेन्स दिले जातात. त्यांना प्रॉपर सिक्वेन्समध्ये तुम्हाला अरेंज करायचं असतं आणि 1 मार्क्ससाठी तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. यामध्ये तुम्हाला 1 मार्क्स इझिली स्कोर करता येतो. त्यानंतर सेकंड सब क्वेश्चन असणार आहे कंप्लीट द डायलॉग. आता हा क्वेश्चन तुम्हाला 1 मार्क्ससाठीचा असणार आहे. यामध्ये तुम्हाला इनकम्प्लीट डायलॉग दिला जातो. तो डायलॉग तुम्हाला कंप्लीट करायचा असतो. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला 2 क्वेश्चन विचारले जातात. फक्त त्या दोन्ही क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला लिहायचं असतं. तर 1 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. आणि तिसरा सब क्वेश्चन असतो राईट अ डायलॉग बेस्ड ऑन अ गिव्हन थीम. आता तुम्हाला या ठिकाणी एक टॉपिक दिला जाईल. त्या टॉपिकवरती तुम्हाला डायलॉग प्रिपेअर करायचा असतो. तर 3 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने एकूण 5 मार्क्ससाठी तुम्हाला डायलॉग रायटिंग हा क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारला जातो. आता क्वेश्चन कशा पद्धतीने असणार आहे ते आता आपण बघूया. तर बघा B1 क्वेश्चन असणार आहे तुम्हाला डायलॉग रायटिंगसाठी. हा क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्ससाठीचा असणार आहे. आता यामध्ये पहिला सब क्वेश्चन असतो प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम अ जंबल सेंटेन्स. तुम्हाला 4 सेंटेन्सेस दिले जातील. त्यांना तुम्हाला प्रॉपर सिक्वेन्समध्ये अरेंज करायचं असणार आहे. आता दिलेले 4ही सेंटेन्स नीट रीड करायचे आणि त्यांना फक्त प्रॉपर सिक्वेन्समध्ये तुम्हाला अरेंज करायचं असणार आहे. तर बघा 1 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला 1 मार्क्स इझिली स्कोर करता येतो. यानंतर बघा सेकंड सब क्वेश्चन असणार आहे कंप्लीट द डायलॉग. आता हा क्वेश्चन अटेम्प्ट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की पहिल्या क्वेश्चनचे आन्सर नेहमी तुम्हाला पॉझिटिव्ह फॉर्मॅटमध्येच लिहायचे असणार आहे. जर तुम्ही पहिल्या क्वेश्चनचे आन्सर पॉझिटिव्ह फॉर्मॅटमध्ये लिहिलं तरच तुम्हाला सेकंड क्वेश्चन अटेम्प्ट करता येणार आहे. तर बघा अशा पद्धतीने 1 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 1 मार्क्स इझिली स्कोर करता येतो. यानंतर तिसरा सब क्वेश्चन असणार आहे. यामध्ये तुम्हाला एक टॉपिक दिला जाईल. त्या टॉपिकवरती तुम्हाला डायलॉग प्रिपेअर करायचा असतो. मिनिमम तुम्हाला 3 एक्सचेंजेसमध्ये डायलॉग प्रिपेअर करायचा असणार आहे. तर बघा 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला असणार आहे. तर बघा ओव्हरऑल अशा पद्धतीने डायलॉग रायटिंग हा क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये विचारला जातो. आता बघा ह्या ठिकाणी सुद्धा तुमचे 5 मार्क्स इझिली स्कोर करता येतात. यानंतर आपला पुढचा क्वेश्चन टाईप आहे न्यूज रिपोर्ट रायटिंग. आता न्यूज रिपोर्ट कशा पद्धतीने लिहायची यासाठी काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे असणार आहेत. आता पहिला इम्पॉर्टंट पॉईंट आहे तुम्हाला न्यूजला हेडलाईन म्हणजेच टायटल तुम्हाला द्यायचं असणार आहे. आता ज्या पद्धतीने आपण मराठीमध्ये बातमी लेखन केलं त्याच पद्धतीने तुम्हाला न्यूज रिपोर्ट रायटिंग हा क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला डेटलाईन लिहायची असणार आहे. डेटलाईन लिहिताना तुम्हाला प्लेस मेन्शन करायची. त्यानंतर रिपोर्टरचं नेम म्हणजेच बाय अ स्टाफ रिपोर्टर अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं असणार आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे न्यूज तुम्हाला नेहमी पास्ट टेन्समध्येच लिहायची असणार आहे. आता न्यूज रिपोर्ट आपण पास्ट टेन्स सोबत लिहित असतो त्यामुळे कुठलंही सेंटेन्स तुम्हाला प्रेझेंट टेन्समध्ये किंवा फ्युचर टेन्समधलं तुम्हाला न्यूज रिपोर्टमध्ये वापरायचं नसणार आहे. त्यानंतर न्यूज रिपोर्ट लिहिताना तुम्हाला पॅसिव्ह कन्स्ट्रक्शनचे सेंटेन्स वापरायचे असणार आहे. कारण की न्यूज आपण थर्ड पर्सन लिहित असतो त्यामुळे तुम्हाला पॅसिव्ह कन्स्ट्रक्शनचे सेंटेन्स तुम्हाला वापरायचे असणार आहेत. तर आता हे 4 पॉईंट्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे असणार आहेत. आता न्यूज रिपोर्टचा फॉर्मॅट कशा पद्धतीने असतो ते आता आपण बघूया. तर बघा सगळ्यात वरती तुम्हाला टायटल म्हणजेच हेडलाईन तुम्हाला लिहायची असणार आहे. ॲज इट इज तुम्हाला क्वेश्चन पेपरमधनं कॉपी पेस्ट करायची असणार आहे. त्यानंतर तुम्हाला प्लेस आणि डेट मेन्शन करायची असणार आहे. त्याखाली बाय अ स्टाफ रिपोर्टर आणि त्यानंतर तुम्हाला न्यूज रिपोर्ट लिहायचे असणार आहे. न्यूज रिपोर्ट मिनिमम तुम्ही 2 किंवा 3 पॅरेग्राफमध्ये लिहू शकतात. आता पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला समरी लिहायची असणार आहे. म्हणजे ओव्हरऑल न्यूज कशा पद्धतीने हे तुम्हाला पहिल्या पॅरेग्राफमध्ये मेन्शन करायचे आहे. पहिला पॅरेग्राफ रीड केला की आपल्याला कळालं पाहिजे की न्यूज रिपोर्ट कशा संदर्भात आहे.
त्यानंतर सेकंड पॅराग्राफमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन करायचं असणार आहे की न्यूज कशा संदर्भात आहे ते तुम्हाला डिटेली एक्सप्लेन करायचं असणार आहे. आणि थर्ड पॅराग्राफमध्ये तुम्हाला कन्क्लुजनही लिहायचं असणार आहे. तर बघा ओव्हरऑल अशा पद्धतीचा फॉर्मॅट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. जर तुम्ही ह्या फॉर्मॅटनुसार जर न्यूज रिपोर्ट हा क्वेश्चन अटेम्प्ट केला तर तुम्ही ह्या ठिकाणी 5 मार्क्स इझिली स्कोर करू शकतात. आता बोर्ड एक्झाममध्ये न्यूज रिपोर्टवरती कशा पद्धतीने क्वेश्चन येतो आणि तो कशा पद्धतीने अटेम्प्ट करायचा ते आता आपण बघूया. तर बघा B1 क्वेश्चन असणार आहे तुम्हाला न्यूज रिपोर्ट रायटिंगसाठी. यामध्ये फक्त तुम्हाला हेडलाईन म्हणजे टायटल दिलं असणार आहे. त्या टायटलवरती तुम्हाला न्यूज ही प्रिपेअर करायची असते. आता सगळ्यात वरती तुम्ही हेडलाईन देणार, जी तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये दिली तीच तुम्ही ह्या ठिकाणी कॉपी पेस्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला प्लेस आणि त्यानंतर डेट मेन्शन करायची, त्यानंतर बाय अ स्टाफ रिपोर्टर आणि त्यानंतर न्यूज रिपोर्ट लिहायला सुरुवात करायची. आता न्यूज रिपोर्ट लिहिताना पहिल्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला ओव्हरऑल न्यूजची समरी लिहायची असणार आहे की न्यूज कशा संदर्भात आहे. पहिला पॅराग्राफ रीड केला की तुम्हाला समजलं पाहिजे की न्यूज कशाबद्दल आहे. त्यानंतर सेकंड पॅराग्राफमध्ये तुम्हाला न्यूजला डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं असणार आहे. त्यानंतर थर्ड पॅराग्राफमध्ये तुम्हाला कन्क्लुजन लिहायचं असणार आहे. म्हणजे ओव्हरऑल जो इन्सिडेंट घडला आहे त्यावर तुम्ही काय कन्क्लूड केलं ते तुम्हाला लिहायचं असणार आहे. तर बघा हे 3 मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. जर तुम्ही ह्या फॉर्मॅटनुसार जर न्यूज रिपोर्ट रायटिंग हा क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केला तर ह्या क्वेश्चनमध्ये देखील तुम्ही 5 मार्क्स इझिली स्कोर करू शकतात. यानंतर बघा आपला पुढचा क्वेश्चन आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल ट्रान्सफॉर्मेशन. आता बघा हा देखील क्वेश्चन खूप इझी असतो. यामध्ये देखील तुम्हाला 5 मार्क्स इझिली स्कोर करता येतात. आता हा क्वेश्चन कशा पद्धतीने असतो तर ह्या ठिकाणी तुम्हाला एक पॅराग्राफ दिला जातो म्हणजे व्हर्बल इन्फॉर्मेशन दिली जाते, ती तुम्हाला नॉन व्हर्बल फॉर्मॅटमध्ये कंप्लीट करायची असते. आता ही इन्फॉर्मेशन एक तर तुम्हाला टेबलमध्ये, डायग्राममध्ये, फ्लो चार्टमध्ये किंवा वेब डायग्राममध्ये तुम्हाला फिलअप करायची असते ॲक्टिव्हिटी फॉर्मॅटमध्ये. आता हा क्वेश्चन खूप इझी असतो आणि ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 5 मार्क्स इझिली स्कोर करता येतात. आता क्वेश्चन कशा पद्धतीने असणार आहे तर तुम्हाला एक पॅराग्राफ दिलं जाईल, त्या पॅराग्राफमधली इन्फॉर्मेशन तुम्हाला अशा टेबल फॉर्मॅटमध्ये पॉईंटच्या माध्यमातून लिहायची असते. आता सगळ्यात आधी दिलेली इन्फॉर्मेशन नीट रीड करायची. यामध्ये जे पॉईंट्स आपल्याला विचारले ते पॉईंट्स तुम्हाला हायलाईट करायचे असणार आहे आणि ते पॉईंट्स तुम्हाला ह्या टेबलमध्ये फिलअप करायचे असणार आहे. तर बघा हा क्वेश्चन खूप इझी असतो आणि ह्यामध्ये तुम्हाला 5 मार्क्स इझिली स्कोर करता येतात. कारण बघा ओव्हरऑल रायटिंग स्किल्स ह्या सेक्शनमध्ये फक्त एवढाच एक क्वेश्चन टाईप आहे, यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटी फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन विचारला जातो. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला 5 मार्क्स फुल स्कोर करता येतात. आता यानंतर पुढचा क्वेश्चन टाईप आहे ट्रान्सलेशन. आता बघा हा देखील क्वेश्चन खूप इझी असतो आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला 5 मार्क्स इझिली स्कोर करता येतात. आता यामध्ये क्वेश्चन कशा पद्धतीने असतात ते आता आपण समजून घेऊ. तर बघा 3 सब क्वेश्चन असणार आहे, ज्यामध्ये पहिल्या सब क्वेश्चनमध्ये तुम्हाला 6 इंग्लिशमध्ये वर्ड्स दिले जातील. त्यापैकी कुठलेही 4 वर्ड्स तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे असणार आहे. तर बघा 2 मार्क्ससाठी हा तुमचा क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर सेकंड सब क्वेश्चन असणार आहे, यामध्ये तुम्हाला 4 इंग्लिशमध्ये सेंटेन्स दिले जातील. त्यापैकी कुठलेही 2 सेंटेन्स तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे असणार आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर तिसरा सब क्वेश्चन असणार आहे, यामध्ये तुम्हाला 2 आयटम्स किंवा प्रोव्हर्ब्स दिले जातील. त्यापैकी कुठलाही एक तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं असणार आहे. तर 1 मार्क्ससाठी तुमचा हा क्वेश्चन असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने 5 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारला जातो. आता बोर्ड एक्झाममध्ये कसा क्वेश्चन असणार आहे तर क्वेश्चन नंबर 7 हा क्वेश्चन असणार आहे तुम्हाला 5 मार्क्ससाठी. यामध्ये ए सब क्वेश्चन असणार आहे, यामध्ये तुम्हाला 6 वर्ड्स दिले जातील. त्यापैकी कुठलेही 4 वर्ड्स तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे आहेत. त्यानंतर बी सब क्वेश्चन असणार आहे, यामध्ये तुम्हाला 4 सेंटेन्स दिले जातील. त्यापैकी कुठलेही 2 सेंटेन्स तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे आहेत. त्यानंतर तिसरा सब क्वेश्चन असणार आहे, यामध्ये तुम्हाला 2 वाक्प्रचार किंवा म्हणी दिल्या जातील. त्यांना तुम्हाला त्यापैकी एका म्हणीला किंवा वाक्प्रचाराला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन नंबर 7 5 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये असणार आहे. तर बघा ओव्हरऑल रायटिंग स्किल्स हा सेक्शन तुम्हाला अशा पद्धतीने एक्झाममध्ये असणार आहे. आता बघा ओव्हरऑल कन्क्लुजन जर तुम्हाला सांगायचं झालं तर फॉर्मल लेटर रायटिंगमध्ये तुम्हाला 5 पैकी 4 मार्क्स इझिली स्कोर करता येतात. त्यानंतर न्यूज रिपोर्ट रायटिंगमध्ये सुद्धा तुम्हाला 5 पैकी 4 मार्क्स इझिली स्कोर करता येतात. त्यानंतर डायलॉग रायटिंगमध्ये तुम्हाला 5 आउट ऑफ 5 मार्क्स इझिली स्कोर करता येतात. त्यानंतर व्हर्बल टू नॉन व्हर्बल इन्फॉर्मेशन ट्रान्सफर यामध्ये सुद्धा तुम्हाला 5 मार्क्स इझिली स्कोर करता येतात. त्यानंतर तुमचा 5th क्वेश्चन असतो ट्रान्सलेशन, यामध्ये सुद्धा तुम्हाला 5 मार्क्स इझिली स्कोर करता येतात. आता ओव्हरऑल सांगायचं झालं तर 25 मार्क्सच्या सेक्शनमध्ये तुम्हाला 23 मार्क्स इझिली स्कोर करता येतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्हाला रायटिंग स्किल्स हा सेक्शन एक्सप्लेन केलेला आहे त्यानुसार ह्या सेक्शनची प्रिपरेशन तुम्हाला करायची असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये रायटिंग स्किल्स ह्या सेक्शनला आपण अभ्यासलेला आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलही नक्की सबस्क्राईब करा.